राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ईव्हीएम संदर्भात धक्कादायक दावा समोर आला। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड इथं विधानसभेतला भाजपचा पराभव हा लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठीच असावा अशी शंका शरद पवार यांनी ट्विट करून व्यक्त केली आहे। ट्विट करून त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेविषयी सुद्धा शंका उपस्थित केली आहे। शरद पवार यांच्या ट्विटनं नवं वादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकांच्या विजयाकरता भाजपनं 3 राज्यांमध्ये पराभवाचं सोंग घेतलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। तिथे ते गट अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत। दरम्यान यानंतर ते नाशिकच्याही दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळते। याबाबतच मनसेचे उपनेते बाबू आगसकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। मनसेचे उपनेते बाबू आगसकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। काय नेमकं या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे? लोकसभेनंतर या इतक्या मोठ्या भाजपला मिळालेल्या विजयानंतर राज ठाकरे पुन्हा बाहेर पडलेत। त्यांनी केलेलं कॅम्पेन प्रचंड गाजलेलं होतं, मात्र त्याचा फारसा परिणाम जो आहे तो निकालांवरती दिसून आला नाही अशी चर्चा आहे। मतांमध्ये त्यांना मिळालेला प्रतिसाद कन्वर्ट होत नाही असाही नेहमीचा आक्षेप असतो। आताच्या या दौऱ्याचं नेमकं उद्दिष्ट काय? आता तुम्ही म्हणालात की हे विधानसभेची तयारीचा विषय आहे, पण हा विधानसभेची तयारी नाहीये। ही संघटनात्मक बांधणी आहे। आमचा शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांच्याशी राजसाहेबांना डायरेक्ट संवाद करायचा आहे आणि तो संवाद आपण पुण्यापासून सुरुवात केलेला आहे आणि तो संवाद फक्त राजसाहेबांना त्यांच्याशी करायचा आहे। ही कुठल्याही निवडणुकीची तयारी नाहीये, ही संघटनात्मक बांधणीची तयारी आहे आणि हे करत असताना त्या उपशाखाध्यक्ष व शाखाध्यक्ष ग्राउंड लेवलला आमचा सगळ्यात खालच्या पद्धतीगिरी आहे, त्याच्याशी साहेबांना डायरेक्ट संवाद करायचा आहे। म्हणून आम्ही ही सुरुवात आदरणीय राजसाहेबांनी केलेली आहे। विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी तुमची काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी होईल अशी सुद्धा चर्चा होती, तर तशा दृष्टीने काही कार्यकर्त्यांना सूचना आहेत का की कार्यकर्ते सगळे स्वबळावरती लढाईच्या तयारीमध्ये आधीच लागलेले? नाही, तसं अजून आदरणीय राजसाहेब ठाकरे ठरवतील। आम्ही आमची संघटनात्मक बांधणी ही मजबूत करत आहोत आणि आम्ही स्वतः सुद्धा खूप स्ट्रॉंग आहोत। स्वबळावर लढायला आम्ही मजबूत आहोत। तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याबद्दल? कारण लोकसभेला ज्या पद्धतीने दारुण पराभव झाला काँग्रेस राष्ट्रवादीचा, मनसेच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय भूमिका किंवा नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांचा दारुण पराभव झाला हा मला मान्य आहे, परंतु मनसेचा पराभव नाही झालेला। मनसेचं काम केलेलं आहे आणि मनसेची संघटना बांधणी इतकी चांगली आहे की तळागाळापर्यंत आहे आणि संघटना बांधणी ज्या पक्षाची चांगली असते तो पक्षाला आज न उद्या चांगले दिवस येतात। त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने, कोणी येऊ नाही तर नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आमची संघटना आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी बांधण्याचं चंग केलेला आहे आणि ते अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने हे केले। 100% आम्हाला भविष्यात यश येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत।